नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। त्याबाबतचा जो जीआर आहे तो जीआर आलेला आहे। मित्रांनो, चला तर मग पाहूया नेमका जीआर काय आहे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आता पाहूया नेमका जीआर काय आहे। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अंतर्गत सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा 5,000 लाख एवढा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याबाबत याचा जो जीआर आहे तो कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिनांक 4 मार्च 2024 रोजी पारित झालेला आहे। याची जर प्रस्तावना पाहिली तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 4 च्या निर्णयान्वये सदर योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहे। वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील परिपत्रकास अनुलक्षून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-24 मध्ये राबवण्यात आली। यासाठी 10,450 लाख इतक्या निधीच्या कार्यक्रमास संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबतचा शासन निर्णय आता आपण पाहूया। आता जो शासन निर्णय आहे तो आता आपण पाहूया। राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2023-24 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 5,000 लाख म्हणजेच 50 कोटी रुपये इतका निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। मित्रांनो, हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा होणार आहे। हा जो जीआर आहे ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा जीआर संपूर्ण डाउनलोड करू शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।